ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. देवगडातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंबा काजू बागायतदार आणि व्यापारी महासंघानं 3 जुलै रोजी जलसमाधी आंदोलन छेडलं. हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सज्ज झालं होतं. पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनाच्या निमित्तानं तैनात करण्यात आला होता. आंदोलक राजू शेट्टी यांच्या घोषणेनंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं. आंदोलन करताना या ठिकाणी पोलीस देखील अडवत आहेत. आपण पाहू शकता जे जलसमाधीसाठी आंदोलन करत आहेत ते पोलीस देखील त्यांना अडवत आहेत आणि आंदोलन करण्यापासून परावृत्त करत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. या मिठमुंबरी समुद्रकिनारी या ब्रिजच्या खाली या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता आणि हा जवळपास काही क्षणांचाच हा विषय आहे आणि या ठिकाणी खूपच मोठा लोक मागणी करत आहेत की कलेक्टरला बोलवा. पण अजून देखील या ठिकाणी कलेक्टर काही दाखल झालेले नाहीत. आपण पाहू शकता पोलीस विभाग या ठिकाणी सतर्क झालेला आहे आणि जे काही आंदोलक आहेत त्यांना पाठी खेचण्यात प्रयत्न करत आहेत या ठिकाणी पोलीस लोक. देवगड तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासन दरबारी दाद मागत आहेत. आतापर्यंत त्यांच्या झालेल्या मोर्चा आंदोलने दडपण्याचेच प्रकार सरकारने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे आम्हाला जी नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार असे त्यांनी पवित्र भूमिका घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. जलसमाधी आंदोलन व मेळावा असं तारामुंबरी बीच येथे आयोजित करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी स्वाभिमान संघटनेचे राजू शेट्टी, राकपचे नेते महादेव जानकर, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक, विलास साळसकर, सुशांत नाईक, साक्षी वंजारी, मंगेश सावंत, असेच मुणगे हिंदळे गावचे सरपंच, मनसेचे नेते असे अनेक मान्यवर या ठिकाणी वेळी उपस्थित होते. मेळाव्या झाल्यानंतर हे जलसमाधी आंदोलन करायचे होते. मात्र जलसमाधी आंदोलन हे राजू शेट्टी व महादेव जानकर यांच्याच नेतृत्वाखाली करायचे होते. मात्र सर्व पोलीस यंत्रणा येथे उपस्थित असलेल्या प्रशासनाने राजू शेट्टी व महादेव जानकर व इतर मंडळींना तारामुंबरी खाडी येथे जाण्यात विरोध दर्शवला. तेथे तिथपर्यंत त्यांना पोचूही दिलं नाही. मात्र पोलिसांची नजर चुकून देखील येथील शेतकरी
गणेश वाळके, गणेश गावकर, शरद वाळके, संजय आचरेकर, अजय नानेरकर अशी 6 मंडळी पोलिसांची नजर चुकवून दुसऱ्या बाजूने आंदोलनासाठी उतरली व त्यांनी अर्धा तास पाण्यात राहून आंदोलन केलं. अर्ध्या तासानंतर विनंती केल्यानंतर पोलिसांनी मात्र ते बाहेर आले. मात्र जिल्हाधिकारी यांना बोलवा असे त्यांनी ठाम निर्णय घेतला होता. तोपर्यंत हटणार नाही. मात्र पोलीस प्रशासन पाण्याचा वाढता प्रवाह व पोलीस प्रशासनाला सहकार्य करा अशा विनंतीमुळे हे आंदोलन त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे. अशी आंदोलनं मात्र चालूच राहणार असल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.